विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। अरे वा, किरीट सोमय्यांनी भाजपचाच घोटाळा बाहेर काढला। या घोटाळ्याचा पाठपुरावा करात साहेब। प्रकाश वाले, सोलापूर। भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पवार कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले। हे करत असतानाच त्यांनी सोलापूर महानगरपालिकेतील कोविड काळात 40 मृतदेह लपवण्याचा घोटाळ्याची चौकशी सुरू आहे। तसेच आरोग्य समितीतील कोट्यवधीचा घोटाळा हे पुढचे लक्ष असेल असे सांगितले। त्याच पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्री कांचना यन्नम यांची उपस्थिती होती। सोमवारी सर्व वर्तमानपत्रात या बातम्या छापून आल्या। काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले हे आपल्या काँग्रेस भवनात याविषयी बोलताना म्हणाले की अरे वा, हा तर भाजपचा सत्तेतील घोटाळा आहे। किरीट सोमय्या यांनी या घोटाळ्याचा पाठपुरावा निश्चित करावा, त्यांना लोक दुवा देतील। भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेमध्ये आहे, मग या भ्रष्टाचाराला भाजपचे पदाधिकारी जबाबदार नाहीत का? सोमय्या यांनी पुन्हा सोलापुरात यावे आणि या विषयाचा पाठपुरावा शेवटपर्यंत करावा अशी अपेक्षा प्रकाश वाले यांनी व्यक्त केली। शहरामध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांचं आगमन झालं। त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेण्यात आली, सर्व काही कार्यक्रम घेण्यात आले। त्या स्टेजवर आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, अध्यक्ष होते, महापौर साहेब होते, पक्ष नेते होते। त्या स्टेजवर भारतीय जनता पार्टीची सर्व पदाधिकारी, नगरसेवक असे सगळे उपस्थित असताना सुद्धा किरीट सोमय्या यांनी हा प्रश्न उद्भवला की 40 कोविडच्या काळामध्ये 40 मृतदेह लपवण्यात आले असे त्यांचं म्हणणं होतं। तसंच आरोग्य समितीमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाला होता। अशी समस्या स्वतः किरीट सोमय्या, जे भारतीय जनता पार्टीचे आधारस्तंभ आहेत, जे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारतामध्ये प्रत्येक जे विरोधक आहेत त्यांचे गुन्हे, त्यांचे लफडे उघड करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत असतात। त्यांच्या डोळ्यासमोर असल्या काही गोष्टी घडल्या गेल्या। मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने किरीट सोमय्या साहेबांना विनंती करतो की आपण सोलापुरात परत एकदा यावं। ह्या भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेली महानगरपालिकेमध्ये एवढा जर कोट्यवधी रुपयाचा जर घोटाळा झाला असेल तर आपण उघडकीस आणावं। संबंधित ज्यांचे मृतदेह लपवण्यात आलेले आहे अशा नातेवाईकांचा दुवा घ्यावा। मी किरीट सोमय्या यांना हा माझी एक विनंती करतो की त्यांनी इथं यावं। खरंच मला सांगण्यास अत्यंत लाज वाटते, कारण भारतीय जनता पार्टीचे लोक महाविकास आघाडी कामात अडथळा आणतात म्हणून, स्मार्ट सिटीमध्ये काम करताना अडथळा आणतात म्हणून तरी राज्यपालाकडे जाऊन तक्रार करतात। स्मार्ट सिटी योजना कोणाची? भारतीय जनता पार्टीची, केंद्राची योजना। त्यांच्यावर अंकुश कोणाचं फज आहे? त्यांचंच फज आहे। भ्रष्टाचारी निव्वळ त्यांचे सगळे नगरसेवक मिळून त्यांनी ह्या भ्रष्ट कारभारामुळेच तिथले अधिकारी लोक कंटाळून कामाचं कुठलं टेंडर निघेना झाले, कुठले काम होईना झाले। पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकामुळं म्हणा, तिथल्या पदाधिकाऱ्यांमुळं म्हणा, सोलापूर जनतेला वेठीस पकडले गेलेले आहे आणि कामात अडथळा आणतो असा आमच्यावर आरोप करतात। मी पूर्ण ह्या आरोप फेटाळून लावतो। त्यांचे निष्क्रियता हीच त्यांचे कारणीभूत आहेत। लोकांना वेठीस धरणे, लोकांना काम करून देणे, लोकांना कुठलाही सुखसोयी भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकेद्वारे केली। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।